भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची। देवाला अशी भक्ती आवडती जो भक्त आपल्या संसारात पण राहतोय, आपल्या संसारातल्या ज्या जबाबदाऱ्या त्या पूर्णपणे पार पाडतोय आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडताना तो माझ्यावर आनंद भावाने सेवन करतोय। मग आता इतिहासात पाहायला गेलं तर अशी लय उदाहरणं भेटतात आपल्याला। आपल्यामध्ये आहे का असं पण जे देवाची निश्चिंतपणे भक्ती करत संसारात राहून सुद्धा संसारात राहून इथं आताच्या लोकांना देवाचंच भान राहिना, देवाचा विसर पडलाय, देवाचं नाव ते दिवसातून एकदा पण घेत नाही। म्हणजे ते काय करतात, सकाळचं उठत्यात, लवकर आंघोळ करत्यात, देवपूजा करत्यात, देवापुढे 4 फुलं वाहत्यात, कामाला जात्यात, वावरात जात्यात आणि कोरत बसत्यात दुसऱ्याचं भान। अशा भक्तांना काय करायचं, काय करायचं? मग अशा भक्तांसाठी देवाकडे 3 मार्ग आहेत। काय माहितीये का? पहिला, त्यांनी गावाचं लुबाडलंय आणि स्वतःच्या घराचं पोषण करतोय, अशासाठी देवाने 3 मार्ग ठेवले आहेत। कोणचं माहितीये का? पहिला, देव त्याच्या घरावर अशी नैसर्गिक संपत्ती आणतो ना, अशी नैसर्गिक आपत्ती आणतो, संपत्ती नाही आपत्ती। देव अशी आपत्ती आणतो निसर्गातून, मग कधी वादळच येईल, कधी पूरच येईल, कधी भूकंपच होईल की त्याचा त्यात बराच पैसा वाया जातो। त्यातून बी त्याचा पैसा राहिला तर देवाकडे दुसरा उपाय, कोणचा माहिती का? देव त्याला असा आजार आणतो त्यात बी त्याची सगळी संपत्ती संपून जाते। आणि जर लय श्रीमंत असेल, लयच गावाचं लुबाडलं असेल तरी बी त्याचा पैसा वाचला असेल ह्या 2 मार्गातून, मग देवाकडे तिसरा ब्रह्मास्त्रचे। काय माहितीये का? देव त्याच्या घरात असं पोरग जन्माला आणतं की त्याने जितकं कमावलंय ते सगळं ते त्याच्या सगळं पैसे नासावतं सगळं। अशी असतात ना गावातली काय काय गावात लुबाडतात आणि स्वतःच्या घराचं पोषण करतात। आशांच्या घरी एक ना एक तरी पोरगा असतच जी तिची घराची धन संपत्ती नासावत। ते काय आजीबाई हा म्हणतात, आजीबाईंचं म्हणणं आहे, हा माहितीये मला, सगळ्यांनाच माहितीये, प्रत्येकाच्या गावात एक नाही तरी असतच। मग तसं न करता आपण देवाची निश्चिंतपणे भक्ती केली पाहिजे। देवाच्या कार्यात कुठलाच अडथळा नाही आणलं पाहिजे, गोरगरीब आहे त्यांना फसवलं नाही पाहिजे। देवाने आपल्याला जसं ठेवलं आपण तसंच राहिलं पाहिजे। इतिहासात पाहायला गेलं तर अशी खूप उदाहरणं भेटतात जी आपला संसार पण करतात पण त्यासोबत देवाचं नामस्मरण पण करतात। असं कोण होते? आपल्याला डोळ्यासमोर एकच उदाहरण दिसतं, ते म्हणजे संत तुकोबाराय। आता संत तुकोबाराय, संत तुकोबारायांचं तर काय होतं, ते बालपणी जन्मले त्यांना 12 गावची सावकारकी होती। 12 गावची सावकारकी म्हणजे आताच्या आमदार एवढी लय धन संपत्ती, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, ते देवाच्या नामस्मरणासाठी ह्या पोळ्या बाळ्या जनतेची सेवा केली। आपली जी सर्व कर्ज खाते ती त्यांनी इंद्रायणी नदीत बुडवली, आपला सगळा संसार केला, पण त्या संसारासोबत ते देवाचं नामस्मरण सुद्धा केलं। असे होते आपले संत तुकोबाराय। संत तुकोबारायच नाही, तुकोबाराय अजून कितीतरी उदाहरण आहेत जी देवाची भक्ती तर करतात पण आपला संसार सुद्धा करतात। मग अशी काय काय बघते जी कायम जन्मल्यापासून ते मरेपर्यंत फक्त ते देवाचंच नामस्मरण घेतात। असं उदाहरण म्हणलं तर हनुमंतराय। हनुमंतराय पाहायला गेलं तर हनुमंतरायांनी कितीतरी प्रभू श्रीरामांसाठी त्यांनी कितीतरी नामस्मरण केलं, त्यांनी प्रभू श्रीरामांची कितीतरी भक्ती केली, ह्याचा आपण मोजमाप कधीच लावू शकत नाही। म्हणजे ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासावरून परत आले, रावणाचा वध करून परत अयोध्येमध्ये आले, सर्वजण त्यांना भेटायला येत होते। आल्याच्या नंतर एक दिवशी बिभीषणाने काय केलं, एक मोठीची चांगली सुवर्णाची माळ सीतामातेला भेट वस्तू म्हणून दिली। सीतामातेने काय केली, हनुमंतराय तिथं बसले होते, सीतामातेंनी हनुमंतरायांना बोलावलं आणि म्हणाले की तू वनवासात आमची खूप भक्ती केली, तर तुझ्यासाठी पुरस्कार म्हणून हनुमंतरायांना ती मोठीची माळ दिली। हनुमंतरायांनी काय केलं, हनुमंतराय त्यातलं एक एक मणी काढायचे, फोडून फोडून बघायचे। तेवीस बिभीषण आला आणि म्हणाला
अरे वानरा, तू वानरच राहशील. असं कोण करतं का? इतकी चांगली मोत्याची माळ तू अशीच घालवतोस. त्यावेळी हनुमंतराय म्हणतात की ही माळ तवच मला कामाला येईल ज्यावेळी ह्याच्यात मला राम नाव सापडेल. म्हणजे इतकी हनुमंतरायांची भक्ती होती. मग बिभीषण हनुमंतरायांना म्हणाला की तुला जर खरंच इतकं रामप्रभूंचं नामस्मरण करायचे तर तुझ्या शरीरात तरी रामप्रभू आहेत का? त्यावेळी आपले हनुमंतराय काय करतात? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, छाती फाडून यात प्रभू श्रीरामांचं नाव दाखवलं. प्रभू श्रीरामांचं नाव असते तर साक्षात प्रभू श्रीराम दाखवले आपल्या छातीमध्ये. इतक्या हनुमंतरायांची आपल्याला छाती फाडता इतकी नाही, पण देवाचं नामस्मरण करणे इतकी तर भक्ती असायला पाहिजे का नाही? आपण संसार करा, मी असं म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून द्या. तुम्ही संसार करा, पण ते संसारात करत असताना तुम्ही ते देवाचं नामस्मरण करा. असा अंबरीश राजा होता. तो एका राज्याचा राजा होता आणि तो राजा असताना सुद्धा काय करायचा? देवाची भक्ती कशी करायचा? फक्त दर एकादश धरायचा, दरवेळेस एकादश धरायचा आणि त्याचं पाम कधी फेडायचा तर 12शीला, द्वादशीला फेडायचा. आणि एक दिवस काय होतं, त्याची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी येतात. दुर्वास ऋषी तिथे येतात. आता अंबरीश राजाने एकादश धरलेली असते. एकादश संपती, दुसरा दिवस उगवतो. त्याला आता द्वादशीला अन्नाचं ग्रहण करायचं असतं. मग त्यावेळी दुर्वास ऋषी तिथे येतात आणि दुर्वास ऋषी काय म्हणतात? दुर्वास ऋषी म्हणतात की मी स्नान करून येतो माझ्या शिष्यांसोबत, तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करू नका, आपण आल्यावर संगच करूया. मग त्यावेळी अंबरीश राजा ठीक आहे म्हणतात. आता ते गुरु होते, दुर्वास ऋषी अंबरीश राजाचे गुरु होते. मग दुर्वास ऋषी गेले आंघोळीला. तिथे गेल्याच्या नंतर ते मुद्दामून टाइमपास करत होते. का तर ह्याचं द्वादशीचं व्रत मोडाय पाहिजे. मग अंबरीश राजाचा वेळ निघून चालला होता, जसं आता मला चालला तसं वेळ निघून चालला होता. मग त्यांनी काय केलं? अंबरीश राजांनी काय केलं? एक तुळशीचं पान घेतलं आणि एक ग्लासभर पाणी प्यायला. तितक्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी म्हणाले की मी तुला सांगितलं होतं, तू माझा अपमान केलायस, आता मी तुला सोडणार नाही. आणि दुर्वास ऋषी नावातच दुर्वास म्हणजे सगळ्यांपासून लांब राहायचा असे दुर्वास ऋषी. त्यांना काय जरी चुकी झाली त्यांच्या सेवेमध्ये लगेच शाप द्यायचे. मग ते दुर्वास ऋषी त्यांनी अंबरीश राजाला शाप दिला की तुला 10 गर्भवास सोसायला लागले. मग अंबरीश राजा कळवळून त्या भगवंताकडे विनंती करू लागला, विष्णुदेवांकडे. अंबरीश राजा म्हणाला की इतके दिवस मी तुझी सेवा केली, इतके दिवस मी तुझी भक्ती केली, की ह्यासाठीच केली होती का? मग त्यावेळी आपल्या भक्तासाठी विष्णू भगवंतांनी आपल्या हातातलं सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लावले. दुर्वास ऋषी पळत 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 पुढे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे तर विष्णूंचं सुदर्शन चक्र आहे, मला याचा तोड नाही सापडत. मग ते गेले महादेवांकडे.
महादेवांना म्हणाले मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. त्यावेळी महादेव म्हणाले हे नारायणांचं सुदर्शन चक्र आहे, मला काय ह्याचं तोड लागणार नाही, तुम्ही विष्णुदेवांकडे जा. मग ते परत विष्णुदेवांकडे जातात आणि विष्णुदेवांना म्हणतात की मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. त्यावेळी विष्णू भगवंत काय म्हणतात, विष्णू भगवंत म्हणतात की आता हे सुदर्शन चक्र मी माझ्या भक्तासाठी सोडले, माझ्या भक्ताने जर तुला माफ केलं तरच मग हे सुदर्शन चक्र थांबू शकेल. मग त्यावेळी दुर्वासुर अंबरीश राजाकडे जातात आणि अंबरीश राजाला म्हणतात माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा आणि हे सुदर्शन चक्र थांबवा. त्यावेळी अंबरीश राजा आपल्या दयाळू स्वभावाने भगवंतांना म्हणतो की ह्याच्याकडून चुकी झाली आहे, मी यांना माफ केले, आता तुम्ही हे सुदर्शन चक्र थांबवा. मग अंबरीश राजाने, तो एका नगरीचा राजा होता, राजा असून सुद्धा त्याने आपला संसार तर केलाच, आपल्या जनतेची सेवा तर केलीच, पण त्यासोबत त्यांनी भगवंताची सेवा सुद्धा केली. मग अशीच भक्ती तुकोबारायांना आवडती. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. समाधान. तुकोबाराय दुसऱ्या चरणात काय म्हणतात, देवाने आपल्याला जसं ठेवलंय, देवाने आपल्याला जसं या पृथ्वी लोकांवर पाठवले, ज्या घरात पाठवले, आपली श्रीमंती असो किंवा नसो, देवाने आपल्याला ज्या घरात जन्म दिलाय त्या घरात आपण सुखाने राहिलं पाहिजे. देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिल्यात आपण त्याच गोष्टीत आपलं समाधान मानलं पाहिजे. नाहीतर आता पाहायला गेलं तर कित्येक लोक आहेत जी देवाची भक्ती करत नाही. आताच्या काळात काय चाललंय, देवा म्हणजे देव पांडुरंगाने पृथ्वी निर्माण केली आहे. त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिलं सतयुग होऊन गेलं, नंतर त्रेतायुग आलं, नंतर द्वापारयुग आलं आणि आताच एक कलियुग. हे कलियुग सर्वात वाईट
माहितीये या कलियुगामध्ये आता जी लोक पाप करतात ती पाप करतात त्या लोकांना जास्त मान भेटायला लागले. आता या देवाच्या दारात आता लोक कुठल्या वाईट कार्याला चालले ते सुद्धा देवाला सांगता यायचं नाही. आता जी पुण्यवंत म्हणजे जी देवाची भक्ती करतात त्या लोकांना या जगात आता सन्मान भेटणार आणि जी लोक पाप करतात त्या लोकांना कितीतरी सन्मान भेटतोय. म्हणजे आता पाहिलं गेलं तर एक माणूस खरं बोलतोय आणि एक माणूस खोटं बोलतोय तर खोट्याच्या बाजूने जास्त लोक असतात म्हणजे खऱ्याला सुद्धा खोटं करतात. आताची कलियुगाची ताकद आहे. या कलियुगाला जर असं कमी करायचं असेल तर आताच्या सारखं भजन कीर्तन नामस्मरण असंच केलं पाहिजे. नाही तर पुढल्या काळात काय परिस्थिती हे कुणाला सांगता यायचं नाही. आता देवाच्या दारामध्ये काय चालू आहे तर सगळीकडे पापी लोकांचा उत्पाद चालू आहे सगळीकडे. आता हे कधी ना कधीतरी थांबलं पाहिजे आणि जे पापी लोक आहेत ते पापी लोक धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे आता आपले भगवान श्री कृष्णांचा सर्वात जवळचा मित्र बने संस्थेची थांबा. तुम्ही सांगा श्रीकृष्णांचा सर्वात जवळचा मित्र कोण? तुम्हाला प्रश्न आहे सांगा. तुम्ही ह्याच्या आधी कधी कीर्तन ऐकलं ना? सप्ताह तर होतच असेल इथं. मग सप्त्यात कितीतरी माणसं कीर्तन करत असतील त्याच्यातून एकजण तरी ऐकलं असेल भगवान श्रीकृष्णांचा सर्वात जवळचा मित्र कोण? सुदामा. बरोबर. तर भगवान श्रीकृष्णांचा सर्वात जवळचा मित्र सुदामा. गावकऱ्यांना येते त्याच्यासाठी टाळावं तुमच्यासाठी टाळावं. तर भगवान श्रीकृष्णांचा सर्वात जवळचा मित्र सुदामावर कितीतरी दारिद्र्य आलं. म्हणजे सुदामा भगवान श्रीकृष्ण बारीक असताना ते एकमेकीचे मित्र होते. मग आता जसं काळ वाढत गेला भगवान श्रीकृष्ण मथुरेत राहत होते आणि आता त्यांनी द्वारका नगरी स्थापन केली होती. त्या द्वारका नगरीत ते राहत होते आणि सुदामावर 18 विश्व दारिद्र्य आलं होतं. म्हणजे सुदामा इतका गरीब होता की 18 विश्व दारिद्र्य त्याच्या घरी आलं होतं. तर सुदामा ब्राह्मण इतका गरीब असून तो कधी देवाला विसरला नाही. पांडुरंग म्हणजे आपले भगवान श्रीकृष्णच. मग एक दिवशी सुदामाची पत्नी ती काय म्हणाली की तुमचा बारक्यापणीचा मित्र तो तर द्वारका नगरीचा राजा आहे त्याच्याकडे कितीतरी सोने तुम्ही त्याला थोडी जाऊन मदत मागा तो नक्कीच तुमची मदत करेल. आता पत्नीच्या 8 तासापुढे ते जातात कारण आता बायकोचा अधिकार तर नवऱ्यांवर असतोच. नवऱ्याला काही करून ऐकायलाच लागतंय बायकांचं. ते काय तिथं हसतात कारण आहे म्हाताऱ्याने हसत्यात. त्यांनी बी आपल्या नवऱ्याला आधीच्या काळात ते काय आहेत काय मग आता काय ऐकायला लागते. मग सुदामाला पण ऐकायला लागतंय. म्हणून सुदामा गेला भगवान श्रीकृष्णाकडे. सुदामा ब्राह्मण कुठे गेला? सुदामा ब्राह्मण द्वारका नगरीच्या द्वारावर गेला. तिथे गेल्याच्या नंतर तो त्या द्वारपालांना म्हणला की मी सुदामाचा मित्र आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है. किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो सुदामा करीब
सुदामा ते द्वारपालांना सांगतो आणि ते द्वारपाल भगवान श्रीकृष्णांना सांगतात। भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर बसलेले असतात। ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना कळतं की माझा बारक्यापणीचा मित्र सुदामा आलाय, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पायात चप्पल पण घालत नाही, पळत पळत आपल्या द्वारावर येतात आणि म्हणतात, सुदामाला घट्ट मिठी मारतात आणि सुदामाला म्हणतात लय दिवसांनी भेटत असलं। मग ते सुदामाला घेऊन आपल्या द्वारात जातात, आपल्या राजमहालात जातात। तिथे गेल्याच्या नंतर सुदामाला ते चांगली आंघोळ घालतात। सुदामाने 3 मोठी पोहे आणलेले असतात। त्याने आपल्या घरच्यांना उपाशी ठेवून देवासाठी काही ना काहीतरी असावं, म्हणजे त्याची भक्ती किती होती। आपल्या घरच्यांना उपाशी ठेवून देवासाठी काही ना काहीतरी असावं, त्यासाठी तो 3 मोठ पोहे घेऊन आला होता। तिथे आला आणि आता भगवान श्रीकृष्ण इतके मोठे, त्यांच्याकडे इतकी संपत्ती। सुदामा म्हणाला की माझा मित्र तो सगळ्यात मोठा राजा आहे, त्याला काय गरज यायची, त्याला काय गरज लागणार आहे। म्हणून सुदामा काय करतो, तो पोहे असे लपू लागतो। पण त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे काय मला दाखव। त्यावेळी सुदामा म्हणतो की काय नाहीये, पण भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडून ती पिशवी घेतात आणि बघतात त्याच्यात 3 मोठी पोहे असतात। मग भगवान श्रीकृष्ण काय करतात, पहिली मूठ घेतात हातात आणि पहिली मूठ तोंडात टाकतात। भगवान श्रीकृष्ण सुदामाला अख्खं स्वर्गलोक दान करून टाकतात। मग त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण दुसरी मूठ तोंडात टाकतात आणि सुदामाला सगळी पृथ्वी दान करून टाकतात। आणि तिसरी मूठ घेतात लास्टची आणि तोंडात टाकायला जातात की तेवढ्या त्यांची पत्नी ती कोण, रुक्मिणी माता, आणि काय म्हणती, घराच्या घर ऐकली, दाराच्या दार दिली, आता काय राहायचं घर पण देता का आता। म्हणजे तुम्ही सगळी स्वर्ग लोक दिलं, सगळं पृथ्वी लोक दिलं, आता राहायचं घर म्हणजे वैकुंठ पण देऊन टाकता का। मग त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं आता सुदामाची सर्व संपत्ती काय आहे, हे 3 मोठी पोहे, त्यांनी त्याची सगळीच्या सगळी संपत्ती मला आणून दिली। म्हणजे माझं पण कर्तव्य आहे की मला त्याला माझी सगळी संपत्ती दिली पाहिजे, असे भगवान श्रीकृष्ण करतात। म्हणजे ह्यातून सांगायचं काय की सुदामाने भगवान श्रीकृष्णांची इतकी भक्ती केली, आपल्या देवाची इतकी भक्ती केली, ते कितीतरी त्याच्यावर कितीतरी दरिद्र आलं होतं तरी ते देवाला काय म्हणले का, काहीच नाही। त्यांची देवाकडे कोणची तक्रार होती का, नाही। ते देवाने जसं त्यांना ठेवलं, देवाने जसं त्यांना हे शरीर दिले, देवाने जशी त्यांना परिस्थिती दिली तशीच ते सुदामा राहिले। थोडाच वेळ राहिलाय, पण मला बी माहितीये तुम्ही काय इथून जाणार नाही का, माहिती का। मी किती बी वेळ घेतलं ना तरी तुम्ही इथून काय जाणार नाही का, माहिती का। इथं कीर्तनाच्या नंतर बी एक कार्यक्रम आठवला असेल सगळ्यांना, है ना। तेच टेन्शन होतं, पण आता दुधाने टेन्शन घालावलं म्हणून दूध सगळ्यांना उपयोगी पडतं, माझ्या बी कामाला पडतं। तर मग तिसऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। तुकोबाराय म्हणतात की तुम्ही देवाने जसं ठेवले तसंच राहताय, तुम्ही देवाची भक्ती करताय, मग तरी तुमच्यावर संकट काय येत आहेत, तर तुमचं मागल्या जन्मीचं काहीतरी कर्म असेल, त्यामुळे तुमच्या ही परिस्थिती येते। म्हणजे आता काय होतं, एकदा आधीच्या काळात काय पद्धत असायची, एखादा वारकरी वारीने चालला, जाता जाता त्याला तो एखाद्या घराबाहेर थांबायचा आणि म्हणायचा की इथे कोणी आहे का जे आज माझी इथं राहण्याची व्यवस्था करत, असे वारकरी म्हणायचे। आताच्या काळात वारकरी म्हणलं ना, इथं कोणी आहे का माझी राहायची व्यवस्था करत, आतली घरातली सुनबाई नाही, सासूबाईच आजीच झाड घेऊन येतील, म्हणते फळीत नाही आले पुढून। असे आता वारकऱ्यांना सन्मान भेटाना आताच्या जगात ही परिस्थिती आहे। म्हणजे आधीच्या काळात काय होतं ना, आताच्या काळात काय, आधीचा नाताचा काळ लय बदललाय। मग तसंच आधीच्याच काळात एकदा काय झालं, एक वारकरी रस्त्याने चालला होता आणि तो काय म्हणाला, तो म्हणाला की इथं कोणी आहे का जी माझी राहण्याची व्यवस्था करत।
मग एक बाई येते आणि म्हणते की नाही तिथे त्याला दारुड्या सापडतो. तो दारुड्या म्हणतो की चला माझ्या घरी, तुम्हाला घरी सगळं आजची राहण्याची रात्रभरची सोय करून देतो, तुमचं जेवण करून देतो, तुम्हाला सगळं करून देतो. मग त्यावेळी ते वारकरी विचारतच पडला. ते म्हणलं अरे याला स्वतःला नीट चालता येणार नाही, हे मला काय करून देणार आहे. मग तरी ते म्हणतात ठीक आहे बघू काय करते. वारकरी जातो दारुड्याच्या घरी. तिथे गेल्याच्या नंतर काय होतं, दारुड्याची पत्नी आतून जेवायचं ताट घेऊन येते. दारुड्या म्हणतो ए घरात पाहुणे आले त्यांना जेवाय कर. आता पाहायला गेलं तर तसं एक एवढं खरं आहे या काय माहितीये का की लय तर करून जी दारुडे असतात ना त्यांच्या बायका आहेत ना कायम देवाची भक्ती करणारे असतात. लय जणांच्या आशाच असतात. म्हणजे एकदा काय होतंय, एक दारुडे असतो, तो दारुडे आता गेलेला असतो विहिरीत काम करायला, आपलं शेतात काम करायला. आणि संध्याकाळचा त्याला माहिती असतं की आता घरी गेलो माझी बायको चतुर्दशीचं व्रत धरती. त्या दिवशी बी होती पौर्णिमा, कोजागिरीच पौर्णिमा, त्या दिवशी बी पौर्णिमाच होती. आणि ती म्हणली की आता माझ्या बायकोनी काय व्रत धरलंय, ती चंद्राला बघितल्याशिवाय काय ती जेवणार नाही आणि मला बी जेवण काय देणार नाही. मग तो काय करतो, तो म्हणतो की बघू आता वावरात काम केलंय, झाले रात्र, जाता जाता विहिरीत पाणी केवढे ते बघून येतो. तो जातो विहिरीकडे, विहिरीत असा डोकावतो, खाली डोकावतो, त्याला पाणी नाही दिसत, पाणी त्याला चंद्र दिसतो. ते म्हणतो अरे चंद्रा इथं सगळं गाव तुझी वाट बघते ना आणि तू इथं पडलायस होय, मलाच काहीतरी केलं पाहिजे. आता दारुडे असतात लयडे असतात. तो म्हणतो मलाच काहीतरी केलं पाहिजे. मग ते काय करतो इकडे तिकडे शोधतो थोडं, तिथे गाव तो दाव मोठं, ते दाव त्या सुतुईला बांधतं, दाव गारा 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 फिरवतं, विहिरीत टाकतं. विहिरीत त्याला वाटतं आता चंद्रला टाकणार. मग काय होतं, ते दाव ओढतं ओढतं ते दाव परत येतो. तो म्हणते की चंद्र लईच हुशार दिसतोय पण मी बी चालाक आहे. ते काय करतो परत दाव फिरवतो परत टाकतो आणि ते दाव अडकतं त्या विहिरीच्या कपारीत अडकतं ते दाव. आणि ते दारुड्या ओढतय 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 त्याला ते निघालाच. ते म्हणतात चंद्रा लईच जड आहे, मला आता दाखवायच लागेल. चंद्र काय करतो असं तो दारुड्या विहिरीच्या अशा कटाड्या उभा राहतो आणि जोर दिशा असा ओढतो. जसा ओढतो ते दाव त्या कपारीतून निसटत आणि दारुड्या हवेत पडतो. मग ते डोळे उघडतो, आभाळात त्याला चंद्र दिसतो. ते म्हणते की 2-4 हाडं मोडली पण चंद्रा तुला आभाळातच पाठवला. म्हणजे दारुडी त्यांचं भरोसा नसतो, ती काय करते दारूच्या दुधी त्यांनाच माहिती नसते. मग त्या असं दारुड्या होता, त्याची बायको येते आणि त्याला ताट घेऊन येते. तो वारकरी चांगला जेवतो आणि तिथं झोपतो. झोपल्याच्या नंतर अर्ध्या रात्री ती बाई उठती आणि म्हणती मला तुम्ही आता लय आवडलाय, माझ्यासोबत तुम्ही लग्न करा, आपण जाऊ इथून निघून. मग वारकरी म्हणतो अगं तू काय बोलतीस, इथं तुझा नवरा झोपलेला आहे, तुला काय हाडबीड आहे का नाही जीवाला. ती म्हणती तुम्हाला माझ्या नवऱ्यापासून बी आहे ना आतमधली कुराड आणते आपल्या नवऱ्याला सांगते. आता तिथं नवरा मरतो. ती म्हणते की बघा तुम्हाला ह्याची बी आवडत होती ना, आता ह्यो बी गेला, चला आपण दोघं जाऊ आता. वारकरी म्हणतो नाही बाबा मी ते देवाची भक्ती करतोय, मी असल्या संसारात अडकणार नाही. मग त्यावेळी ती म्हणती तुम्हाला माझ्या संग लग्न करायच लागेल, नाही तर मग मी गावात अफवा पसरेल आणि तुमचं नाव बदनाम करून टाकेल. तो वारकरी म्हणतो हॅट मी नाही असलं काय करणार, मी जातो निघून. तो वारकरी जसा जायला लागतो ती बाई जोरात ओरडती आणि गावातल्या सरपंचालाच बोलावती. सरपंचाला नाक्या गावाला बोलावती. म्हणते की हा वारकऱ्याचं सोंग घेऊन आलाय आणि ह्यानी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझं अपहरण करायला आलंय, ह्याला तुम्ही मृत्यूदंड द्या. मग त्यावेळी गावातले सगळे सरपंच म्हणतात की आता याच्या अंगावर वारकरी कपडे आहेत, विठ्ठलाचा दास आहे, पण असे वाईट कृत्य करते ह्याला तो मृत्यूदंडच दिला पाहिजे. पण ह्याच्या शरीरावर विठ्ठलाचे कपडे आहेत, वारकऱ्याचे कपडे आहेत. मग ते काय करतात त्याचा एक हात कापतात.
मग त्यावेळी आता त्यावेळी काय म्हणत नाही आणि त्यावेळी तो जातो 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 आणि विठ्ठलाच्या पंढरपुरात जातो आणि देवा पुढे 2 मिनिट असा बसतो आणि देवाला मनातल्या मनात प्रश्न विचारतो, देवा मला ह्याच वाईट वाटत नाही की तुम्हाला हात कापलास, ह्याच वाईट वाटतं की मी रात्रंदिवस तुझी इतकी भक्ती करतोय, रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतोय, रात्रंदिवस माझं घर सोडून माझा संसार सोडून मी तुझ्यासाठी वाऱ्या करतोय, मग तू मला असं कर्म का दिलंस? मग तो देवाशी नजर मिळवतो. त्याचा मागला जन्म आठवतो. त्याला आठवतं मागल्या जन्मात एका चौकात बसला होता असा पेपरवाचं. तिथून एक गाय पळत ती, तो त्या गायला बघतो आणि ती गाय इकडल्या बाजूला जाते. मग तिकडून मागून कसाही पळत येतो आणि कसाही म्हणतो, आता एखादी गाय बघितली का, पुढे गेली? मग त्यावेळी तो हात करतो आणि तिकडल्या बाजूला बोट दाखवतो. मग त्यावेळी तो कसाही काय करतो, तिथं जातो आणि त्या गायला मारतो. मग त्यावेळी देव त्या संग बोलतो. देव म्हणतो की तू मागल्या जन्मी काय केलंस? त्या गायीची ज्या कसाईने हत्या केली त्या कसाईला तू मदत केलीस. आणि मग ती गाय कोण होती? ही पुढल्या जन्मीची आलेली बाई. तो दारुड्या कोण होता? मागल्या जन्मीचा कसाई. आणि वारकरी कोण होता? तो मागल्या जन्मीचा माणूस. म्हणजे आता त्या गायने काय केलं? त्या कसाईनी त्या गायला मारलं होतं. म्हणले ही गाई पुढचा जन्म घेऊन ह्याला मारणार आहे. मग त्याच्यानंतर आता ह्यो राहिला, त्याने तिकडे हात केला, म्हणले होता ह्याचा बी हात कापला. मग हेच असं असतं, हे आपल्या मागल्या जन्मीचं कर्म असतं. म्हणजे आता तुम्हाला असं आहे, तुम्हाला आपले जगी जीवनाचे सार यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार यावे जाणूनी सत्वर, जैसे जाचे कर्म आपण देवाने आपल्याला जसं ठेवलंय आपण तसंच राहिलं पाहिजे. जरी आपल्याला तसं राहतोय आणि आपल्याला भेटतंय तरी ते आपल्या मागल्या जन्मीचं कर्म आहे. तुम्हाला असं नाही सांगतायचं, एखाद्या संसारातलं उदाहरण दिलेलं चालेल का? मग आता आपल्या बायकांचं आवडतं उदाहरण आणि माणसं ते रोज करतात काय माहिती का? चहा पितात, माहितीये ना? चहा पित असताना तुम्ही म्हणतात चहाचं काय, तुम्ही म्हणतात चहाचं काय, तर चहाचं काय? तर आता चहा असतो, चहा गरम होतो बरोबर. गरम कशात होतो? त्या पातेल्यात. चहाला काय वाटतं की मला या पातेल्यामुळेच त्रास होतोय, पातेल्यामुळेच मला उकळ्या फुटतात. मग त्याला पातेल्यावर राग येतो, पण त्याला खाळा जाळ कोणामुळे असतो? त्या खालच्या गॅसमुळे. मग तसंच आपले ही दुसरी लोक येतात ना, आपलं वाईट करतात. आपण एखादं चांगलं काम करत असताना वाईट काम करतात, तर ती तशी असतात. आपल्याला वाटतं की ह्यांच्यामुळे, पण ती त्यांच्यामुळे नाही, ती त्याच्यामुळे. हे असं असतं आपलं. मग असंच फक्त तुमच्या आमच्यासाठी नाही, देवाला बी कर्म चुकलेलं नाही. एकदा काय होतं, आपले प्रभू श्रीराम आपल्याला माहितीये, ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते, वनवासामध्ये असताना आता सुग्रीवकडे गेले आणि हनुमंतरायांनी त्यांना सुग्रीवांकडे नेलं. सुग्रीव म्हणाले की मी तुम्हाला मदत करतो, मी तुम्हाला माझी सगळी वानर सेना देतो, पण मला माझं गेलेलं राज्य परत आणून द्या. गेलेलं राज्य म्हणजे कोणतं? सुग्रीवचा भाऊ वालीने सुग्रीवला मारून पार त्याचं सगळं राज्य घेतलं होतं. आणि त्या राज्याचं नाव काय होतं? किष्किंधा. ते किष्किंधा नगरी सगळी वालीने हटवून घेतली होती. वाली त्याचा राजा झाला होता आणि वाली तिथे राज्य करत होता आणि सुग्रीव त्या वालीपासून लपून बसला होता. कारण वालीमध्ये इतकी ताकद होती ना, वालीने पार फक्त वालीने सुग्रीवालाच नाही
वालीनी रावणाला पण नव्हता सोडला. आता आपण म्हणतो की रावण इतकं ताकदवर कोण नाही. अरे त्या रावणाला आहे ना त्या वालीने असं काकत बघलं धरला होता, 4 समुद्रात बुचकायला होता. असं तो वाली होता. त्या वालीचं काय सांगायचं. आणि ते मग ते कशामुळे होतं तर ते वाली ना, वालीला देवाने वरदान दिलेलं होतं काय तर ज्याच्यासोबत तू युद्ध करशील ना त्याची अर्धी ताकद तुला भेटणार. मग आता रावणाबरोबर युद्ध करायला गेला. वालीची 100% ताकद, रावणाची 50% ताकद. वालीची किती झाली 150% आणि रावणाची 50% म्हणल्यावर वाली जिंकणार. मग प्रभू श्रीरामानं सुद्धा त्याच्यावर मारता नव्हते. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी एका गुहेत येऊन राहिला होता. तो गुहेत त्या वालीला शाप होता की तू जर या गुहेमध्ये पाय ठेवला तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडा होते. म्हणून ते वाली तिथे येण्यापासून घाबरत होता. आणि तो सुग्रीव काय करतात प्रभू श्रीराम म्हणतात की ठीक आहे तुम्ही त्यांना आव्हान द्या, युद्धाचं आव्हान द्या. तुम्ही त्यांच्यासोबत ज्यावेळेस युद्ध करत असतात त्यावेळेस मी त्यांना बाण मारेल आणि त्यांचा तिथे मृत्यू होईल. मग त्यावेळी सुग्रीव म्हणतात ठीक आहे. सुग्रीव देवावर आणि भक्ती करतात आणि जातात वाली सोबत युद्ध करायला. आणि युद्ध करत असताना वाली सुग्रीवाला लिहा बातकावतो चांगला सुग्रीवाला. आणि सुग्रीव परत मग येतो आणि वाली मोठ्या प्रकारे हसतो आणि म्हणतो हा 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 घाबरून गेला माझ्यापासून. मग आता सुग्रीवला काय करावं काहीच कळाला. सुग्रीव घाबरत आपला प्रभू श्रीरामांपाशी येतो आणि प्रभू श्रीरामांना म्हणतो रामप्रभू तुम्ही काय केलं. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता, तुम्ही चांगलाच विश्वास दाखवला मला. आता त्याला फार इतकं हाणलं होतं वालीनी. मग त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणाले की तुमच्या दोघांपैकी नक्की वाली कोण आणि सुग्रीव कोण मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही दोघं जुळे वाढत ना त्यामुळं. मग प्रभू श्रीराम काय करतात एक विजयाची माळ आणतात आणि ती त्या सुग्रीवाच्या गळ्यात टाकतात. ते म्हणतात की आता तुझा विजय निश्चितच होणार. मग ती आता माळ असते गळ्यात सुग्रीवाच्या. सुग्रीव परत जातो वाली संग युद्ध करायला. वाली असं बसलेला असतो. वाली म्हणतो की आला का परत आता याला दाखवतो. वाली येतो मैदानात आणि वाली सुग्रीवांसोबत युद्ध करायला लागतो. ज्यावेळी त्यांचं युद्ध होतं प्रभू श्रीराम एकदम नेम धरून बाण धरतात आणि त्या वालीला मारतात. वाली तिथे पडतो आणि मग प्रभू श्रीराम पुढे येतात आणि म्हणतात की मग वाली म्हणतो की तुम्ही नक्की असं काय केलं. तुम्ही मला मागून तुम्ही तर मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही मला मागून वर केला आणि तुम्ही सूर्यवंशातले राहिले. तुम्ही नक्की मला मागून वर का केला. तुमच्या वंशाला कलंक लागेल अशा नाही. मग त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणतात की तू ज्याप्रमाणे सुग्रीवाचा छळ केला त्याच्या पत्नीला तू दासी बनवून ठेवलं, त्याचं राज्य तू हिरावून घेतलंस, त्याची तुला कर्माची शिक्षा आहे. पण त्यावेळी वाली म्हणतो की कर्म तर कुणाला चुकले. मग माझ्याकडून चुकी झाली पण तुम्ही मागूनच वार केलाय ही तुमची चुकी होती. आणि त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणतात की माझ्याकडून जरी चुकी झाली असली तरी ह्या जन्मी तुझा मृत्यू माझ्या हातून झालाय पण पुढल्या जन्मी माझा मृत्यू तुझ्या हातून होईल. मग पुढल्या जन्मी वाली कोण बनून येतो. वाली एक जरा नावाचा शिकारी बनून येतो आणि आपले प्रभू श्रीराम बासरी वाजवत श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये तिथे बसलेले असतात आणि एक अंगठा वर करून आणि त्यांच्या अंगठ्यातच मरण असतं का तर एक बाबळ भट्ट म्हणून रावणाने एक त्यांना मारायला माणूस पाठवला होता आणि बाबळ भट्ट प्रभू श्रीरामांची लय भक्ती करत होता. मग भगवान श्रीकृष्ण आपला राम अवतार दाखवतात. मग बाबळ भट्टाला कळतं. बाबळ भट्ट त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्यासाठी एक खीर बनवतो आणि त्या खीरमध्ये मंत्रशक्ती भरतो आणि ती खीर भगवान श्रीकृष्णाच्या सगळ्या अंगाला चढतो आणि अंगाला ती खीर संपते. अंगाला खीर रावायचीच राहते. मग त्यावेळी बाबळ भट्ट म्हणतो की फक्त अंगठ्या जपून राहा नाही तर तुमचं मरणच येणार. आणि आता भगवान श्रीकृष्णांच्या पण मनात होतं देह जाईल त्याशी काळोबा खाईल. या देहात राहून तरी काय हे तर आपण आपल्याला तितक्याच वेदना भेटणार आहे. आता माझ्या पृथ्वीवरलं कार्य पण संपले. मी वाईट लोकांचा संहार पण केलाय. आता मला इथून जाण्यात काही हरकत नाही. प्रभू श्रीराम पाय वर करून घेतात. एका गुडघ्यावर पाय ठेवतात आणि भगवान श्रीकृष्णांचा अंगठा एकदम सुंदर असा लाल दिसत होता आणि तो जो जरा नावाचा शिकारी होता तो काय करतो बाण धरतो आणि त्याला तो अंगठा काय वाटतो त्याला वाटतो की अंगठा
एका हरणाचं नाकच आहे, म्हणजे इतका गोंडस आपल्या बाबा श्रीकृष्णांचा अंगठा दिसत होता. मग त्याने बांधरला आणि तिथं नेम आणला आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या अंगठ्यात लागला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचं तिथं निधन होतं आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या वैकुंठ लोकाला परत येतात. मग भगवान श्रीकृष्णांना सुद्धा आपलं कर्म चुकलं नाही, देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहे? आपण जे कर्म करतोय ते आपल्याला मागल्या जन्मीचे फळ आहे, ते आपल्याला भेटतात. मग चांगलं कर्म असू द्या नाही वाईट कर्म असू द्या, ते आपल्याला मागल्या जन्मीच्या काहीतरी जे आपलं कर्म होतं त्यांच्यामुळे आपल्याला ती फळे भेटतात तशी ते तशी. मग त्यामुळे तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला ही जे वेदना होते ते कशामुळे होते तर त्याचं बघायचं. चौथं चरण संपवणे आले. आता थोडाच वेळ राहिले नाही, मी वेळ तर संपलेलाच आहे, पण आता चौथं चरण सोडवायच लागेल. पण त्याआधी वारकरी परंपरेनुसार आपण देवाचं भजन करणार आहे. सगळ्यांनी हात उंच असं वरती करा आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी नक्की टाळ्या वाजवायच्या. अरे मी देवाला आधीच सांगून आलोय, म्हणजे मी बस मध्ये जात होतो आणि झोप लागली मला, माझ्या स्वप्नात देव आला होता आणि देव मला काय म्हणला, देव मला म्हणला की चांगलं कीर्तन कर. मी बी देवाला म्हणलो मी चांगलं कीर्तन करतो, पण पुढे बसणारे जी लोक आहेत त्यांनी तुझं नाव घेतलं पाहिजे. त्यावेळी देव म्हणला की घेतील की. मी म्हणलं की जी नाही ना घेणार, जी लोक तुझं नाव नाही ना घेणार त्यांना आहे ना त्याचा हातपाय फ्रॅक्चर करून टाक. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचे, मग परत हात बी नाही उचलता येणार, मग असा नाही करता यायचं या पेढ्याला, हात बी नाही मिळवता यायचा. त्यामुळे सगळ्यांनी हात वरती करा, उंच असा हात वरती करा. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाव घ्या.
तर शेवटचं चरण राहिलेलं आहे. अंतिम चरणात तुकोबारा सांगतात, तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. तुकोबारा म्हणतात की आपलं तुम्हाला जर ह्या संसारिक जीवनामध्ये तुम्ही जर देवाची भक्ती करताय, तुम्ही देवाने ठेवलंय तसंच राहताय आणि तरी तुमच्यावर दुःख येते, जे तुमचं मागल्या जन्मीचं कर्म आहे, तर यातून तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, तर तुम्ही ते देवावर भार करा. म्हणजे तुम्ही ते देवावर अनन्य भावाने शरण जावा. म्हणजे आता पाहायला गेलं तर एकदा काय होतं, आपल्या सर्वांना महाभारत माहितच आहे. मग महाभारतामध्ये एकदा काय होतं, द्रौपदी म्हणजे ज्यावेळी 5 पांडव दूध खेळत असतात, युद्धामध्ये ते त्यांचं सगळं हारतात, ते त्यांचं राज्य हारतात, ते त्यांचं राज्य हारतात, ते त्यांचे अस्त्र हारतात, त्यांना वनवास भेटतो, त्यांना अज्ञातवाद भेटतो आणि ते शेवटला दावाला काय लावतात जिंकण्यासाठी, तर आपली पत्नी, ती म्हणजे कोण, द्रौपदी. मग ते द्रौपदी सुद्धा खेळायला लावतात आणि ते सुद्धा द्रौपदी सुद्धा हारतात. मग त्यावेळी दुर्योधन काय म्हणतो, दुर्योधन दुःशासनाला म्हणतो की द्रौपदीला भर सभेमध्ये वडत आहे आणि मग दुःशासन क्रूरपणाने द्रौपदीची केस धरतो आणि द्रौपदीला भरपटीत राजसभेमध्ये आणतो. तिथे आल्याच्या नंतर दुर्योधन ती सगळी द्रौपदीवर हसायला लागतात. मग त्यावेळी दुर्योधन म्हणतो की द्रौपदी, तुझ्या 5 पांडवांनी तुला या खेळामध्ये हरलेले आहे, आज तू माझी झालेली आहेस, ये माझ्या मांडीवर बस. अशी मांडी मोडून तो द्रौपदीला म्हणतो की माझ्या मांडीवर बस. मग त्यावेळी द्रौपदी नाही म्हणती. मग त्यावेळी दुःशासन काय म्हणतो, दुःशासन तिची साडी वडायला लागतो आणि तिची साडी वडते. आपण दुःशासनाची ताकद किती, दुःशासन वडतोय, साडी वडतोय, साठी हिंक देतोय आणि द्रौपदीची आता तिच्या ताकद नाही राहिली. द्रौपदीच्या हानवडीत साडी धरली आणि देवाला म्हणाली, देवा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. देव तिच्याकडे असे वरून बघत होते. त्यावेळी रुक्मिणी माता म्हणतात, अहो द्रौपदी तुमची बहीण आहे, तिला तरी वाचवा तुम्ही. मग त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात, ती माझ्यावर अनन्य भावाने शरण गेली नाही, तिला अजून सुद्धा वाटते की तिची हानवटी तिला वाचू शकते. मग आता द्रौपदी हातबल झाली. द्रौपदी अनन्य भावाने देवाला म्हणाली, आता तिने हानवटीतली सोडून दिली पदर आणि असं दोन्ही हात उंच केलं, मान वरती केली आणि म्हणाली, कृष्णा धाव. गरुडावर पण बसले नाही, गरुडाला माग सोडून भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि द्रौपदीला साडी देतात. मग त्यावेळी दुःशासन साडी वडतोय तरी ती साडी काय संपनाच. म्हणजे द्रौपदी ज्यावेळी अनन्य भावाने शरण गेली त्यावेळी तिचं रक्षण कुणी केलं, तर देवाने रक्षण केलं. मग आपण सुद्धा, आम्ही सुद्धा या संसारात राहून ते देवावर अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. हेच तुकोबारा अभंगाच्या अंतिम चरणात. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू भावार्थ झालेला आहे. आता कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे, पण तुमच्या गावाचं कौतुक मला तेवढं कमीच आहे की तुम्ही आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खूप गावांमध्ये पाहायला गेलं, इथं डीजेचा आवाज ऐकू येतात तरी सुद्धा तुम्ही इथे कीर्तन ठेवलं. म्हणजे तुमच्या जर मनात आलं असतं तर तुम्ही सुद्धा ते डीजे आर्टिस्ट ते सगळं ठेवलं असतं, पण तुम्ही सगळं सोडून आज इथे भव्य दिव्य असा कीर्तनाचा सोहळा केलाय. जर तुमच्यासारखं गाव जर प्रत्येक राज्यामध्ये असेल तर नक्कीच आपला देश सुधारेल. अशी तुम्ही आज इथे करताय तर तुमच्यावरती ज्योतिबा देवाची नक्कीच कृपा राहणार आहे. म्हणजे तुम्ही इथं सगळ्या कीर्तनाचा सोहळा ठेवला ती कुणासाठी, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त, आणि ते बी ज्योतिबाच्या मंदिरात ठेवलं ते ज्योतिबासाठी. ते ज्योतिबा देवाला तुमचं खूप कौतुक असणार आहे, ते तुमचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबतीला असू देणार आहे. आणि मी पण ज्योतिबा देवाला नक्कीच प्रार्थना करेल की तुमच्या गावात कुठले सुद्धा चांगले भव्य दिव्य असेच पुढे तुमच्या पारंपरिक अशा
पद्धतीने सोहळा ठेवावं हीच मी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि त्या ज्योतिबा देवाला असंच मागणं मागतो की तुमच्या गावातले सर्वजण सुखी राहावेत आणि तुम्ही असंच सोहळे अशी तुम्ही दरवर्षी ठेवत राहावे अशी माझ्या ज्योतिबा देवाला प्रार्थना करतो. आज मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल माझे गुरुवर्य बाप्पा स्वप्ने महाराज कळाले ते आज इथे नाहीये पण त्यांचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे म्हणून त्यांचा मी फेटा घातला आज. तर म्हणून तर महाकीर्तन मला असं वाटत होतं की माझे गुरुदेव माझ्या सोबतच आहेत असे मी माझ्या स्वप्नील गुरुजींचे मनापासून आभार मानतो. माझ्या आई वडिला जिथे आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आज इथे विणेकरी ते इथे उभे राहिले त्यांनी जर विणाखाली ठेवला असता तर मला डोक्यातून फेटाच काढायला लागला असता तर त्यांच्या मनापासून आभार मानतो. गायनाचार्य आमचे श्रीनाथ गुरुजी आमचे ध्रुव माऊली त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. पक्वाचे असणारे आमचे स्वराज माऊली ते सुद्धा आमच्या संस्थेने इतका उत्कृष्ट मृदुंग वाजवतात त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि साऊंड सिस्टीम एकदा पण आतापर्यंत एकदा बी कीर्तनात मला ऐकूच आली नाही की शिट्टी वाजली अशी एकदा बी ऐकूच नाही आली अशी शिट्टी. तर तुमचे पण मनापासून आभार मानतो. अशी साऊंड सिस्टीम असली ना की मग कीर्तन एकदम भारी होतं. तर तुमचे मनापासून आभार मानतो. इथे उभे राहिले श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था तिने टाळकरी तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मग तुम्ही आणि माझं कीर्तन ऑल महाराष्ट्रभर सर्व लोक पाहतायत तुम्हीच नाही पाहत तर ते कुणामुळं तर ते मंगेश काका त्यांच्यामुळे त्यांनी आज इथे येऊन ही शूटिंग काढली तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि आता तुम्ही म्हणताल की सगळं झालं आता एखाद्या माणसाचे कीर्तन झालं समजा ते ऑफिस मध्ये कामाला आहे त्यांनी ऑफिस मधलं सगळं काम केलं ते दिवसभर राहतोय दिवसभर ते आपलं सगळं काम करतोय आंघोळ करतोय नाश्ता करतोय जेवण करतोय काम करतोय एकच काम राहते संध्याकाळचं त्याचं झोपायचं. मग ते शिवाय तो कसा राहू शकतो. माझं पण तसंच आहे. जर तुम्ही इथे नसतं तर मी कीर्तन कोणाला सांगू शकलो असतो. मग तुम्ही इथे बसला तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि आज मला इथे कीर्तन करण्याचा योग पडला ते दत्तात्रय काका त्यांच्यामुळे मला आज इथे कीर्तन करण्याचा योग भेटला तर मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. या सर्व ग्रामस्थांचे या सर्व मावडी गावाचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही आज इथे कीर्तनाचा सोहळा ठेवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ग्रामस्थांचे या सर्वांचे आभार मानतो. आणि मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय